भुजबळांच्या नाराजीवर इतरांनी भाष्य करू नये. खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या माणिकराव कोकाटेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना तंबी. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांवर होणाऱ्या अश्लील टिप्पणीबाबत कारवाई करावी. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांची मागणी. सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांची घेतली भेट. मनोज जरांगेंविरोधात बीड, परळी आणि अंबाजोगाईमध्ये गुन्हा दाखल. परभणीतील मोर्चात धनंजय मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे बीड जिल्ह्यात 24 तासात तिसरा गुन्हा दाखल. मतदार हा मालकच असतो, त्याच्यामुळेच आपण असतो. अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, असं अजित पवारांनी म्हटलं. मुंबईतील ताज हॉटेल बाहेर एकाच नंबरच्या 2 गाड्या आढळल्या. दोन्ही गाड्यांचे नंबर सारखेच असल्यानं खळबळ. हप्ते भरायला पैसे नसल्यानं गाडीचा नंबर बदलला. मुंबईच्या ताज हॉटेल बाहेर एकाच नंबरच्या 2 गाड्या आढळल्या प्रकरणात नंबर बदललेल्या आरोपीची कबुली. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल. हत्येमागे 1 नव्हे तर 3 कारणं असल्याचा पोलिसांचा कोर्टात दावा. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्याला 24 तासांच्या आत अटक. हितेश धेंडे असं इंस्टाग्रामवरून धमकी देणाऱ्याचं नाव. शिवसेनेचे विभाग प्रमुख परेश चाळके यांनी केली होती तक्रार. दिंडोशी विधानसभा मतदारसंघात पिण्याच्या पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आक्रमक. पाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरची मापसूच्या पथकाकडून पाहणी. 3 वाघ आणि एका बिबट्याच्या मृत्यूनंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून रेस्क्यू सेंटरची प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जम्मूच्या नवीन रेल्वे विभागाचं आणि तेलंगणातील चार्लापल्ली न्यू टर्मिनल स्टेशनचं केलं उद्घाटन. रायगड रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी केली. फ्रेंच चित्रपटात एमिलिया पेरेझेला सर्वोत्कृष्ट चित्रपट तर ब्रॅडी कॉर्बेट यांना द ब्रुटालिस्ट चित्रपटाची सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार. पायल कपाडियाचा ऑल वी इमॅजिन ॲज लाईटला एकही पुरस्कार नाही. उत्तर इंग्लंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे विमानसेवा विस्कळीत. मध्य अमेरिकेच्या अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी. अनेक दशकांनंतरची सर्वाधिक बर्फवृष्टी होण्याची हवामान विभागाकडून भीती व्यक्त. पाकिस्तानातल्या 6 बहिणींच्या लग्नाची जगभर चर्चा. 6 भावांसोबत केला निकाह. सर्वात छोटी मुलगी प्रौढ होण्यापर्यंत थांबले मोठे बहीण आणि भाऊ. दुखापतीमुळे बुमरा इंग्लंड विरुद्धची वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता. भारत आणि इंग्लंडमध्ये 22 जानेवारीपासून T20 तर 3 जानेवारीपासून वनडे मालिका खेळवली जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.